ओके ओके ओके. मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा खरं तर एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिश मध्ये आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे जो काम करतो कारण मी वेकेशनवर आहे, ओमकार. हॅलो. अं, काय काय म्हणताय पुणे सध्या? तिथे माहित नाही, म्हणजे बरेच एक अरे आठवडा झाला माहित नाही तिथे. यार, मी पण नव्हतो या विकेंडला. मीही बाहेर गेलो होतो. माय अदर हॉबीज कॉट अप. आम्ही कबूतर घेऊन एका एक्सपोला गेलो होतो, बोर्ड गेम येस. कन्व्हेन्शनला गेलो होतो, जिथे तो बेस्ट पार्टी गेम ऑफ द इयर जिंकलेला आहे. इंडियातला बेस्ट पार्टी गेम आहे आता कबूतर, त्यामुळे लिटिल बिट सुरुवातीलाच. प्लगिंग प्लगिंग. हा. स्टार्टलाच प्लग, आम्ही स्टार्ट पासूनच प्लग करतो. मी पण माझी हॉबी ऑफ लेझिंग अराउंड साठी आलेलो आहे गोव्याला. बट आय एम स्लाइटली सॅड की मला उद्या परत यावं लागणार आहे फॉर वर्क. आय एम स्लाइटली हॅपी की तुला परत यावं लागणार आहे, कारण मला माहिती आहे तुझ्याकडे काय काय आहे आता. माझे बांगडे आणि खाजं तू घेतलेलं आहेस ऑलरेडी. सो आपण लास्ट सोडलेला तेव्हा गेम वीक 14-15चा असा, हे जे चालू होतं असं हा. असं ते आता एक गोष्ट. एक आता एक गेम वीक नसतो ना, आता दीड दीड गेम वीक एका वेळेलाच होत हो. असतात. सो आणि आपल्या आपल्या. आपल्या लिस्नर्सना आपण सांगून ठेवलं ऑलरेडी की हे गोची थोडीशी होणार आहे. हो. पण लास्ट एपिसोडमध्ये दोन आपल्या गेम्स राहून गेल्या होत्या, कारण वी रेकॉर्डेड द एपिसोड बिफोर द गेम्स येस. हॅपन. सो त्या आणि गेम्स बद्दल बोलूया बिकॉज दोज गेम्स क्लिअरली हॅड अन इम्पॅक्ट ऑन गेम वीक 15. नॉट द इम्पॅक्ट वी वॉन्टेड बट इट डिड हॅव अन इम्पॅक्ट. येस. तर पहिली तुझी आवडती टीम होती खेळणारी. कालपर्यंत माझी ती आवडती टीम होती, हा, पण नडली ती चायला नडली. पण नाही. फुलम ब्रायटन फॅन्टॅस्टिक गेम ऑफ फुटबॉल, टू टीम्स विथ युरोपियन ॲस्पिरेशन्स. त्यामुळे ते बोथ वॉन्टेड टू मेक अ स्टेटमेंट. फुलम एंडेड अप मेकिंग अ स्टेटमेंट. पण हम्म. चांगल्या खेळत आहेत यार, टीम्स खूप चांगल्या खेळत आहेत आता. हो, खूप लाईक चांगले. आणि फुलम मध्ये पण आपल्या पोरांनीच स्कोर केलं त्या गेम मध्ये पण. येस, येस. आय इवो बी बाय फार आय थिंक इज हॅव्हिंग द सीझन ऑफ हिज लाईफ. तो आणि ख्रिस वुड जर थिंक आय एका टीम थिंक मध्ये असते तर ते लीग काढणार होते यावेळेस. असं वाटतंय, असं साधारण असं वाटायला लागलेलं आहे. कारण हा, इवोबी 2 गोल्स आय थिंक आयुष्यात त्याने पहिल्यांदा असं एका मॅच मध्ये 2 गोल्स वगैरे मारले असणार. हा, आणि हा. इन जनरल चांगला गेम होता. म्हणजे दर इज नथिंग वे, काहीतरी असं म्हणजे जगावेगळं काही झालं नाही क्वाईट ऑनेस्टली. पण आणि फ्रॉम अ ब्रायटन पर्स्पेक्टिव्ह आय वुड लाईक टू से अ कपल ऑफ थिंग्स, कारण त्यांच्यासाठी इट्स क्रुशल ना. दे आर मेकिंग द हेडवेज इन द टॉप 5. दे आर द वन्स. येस. ते अमंग अस मधला ससवाले आहेत ते आता थोडेसे. हो. पण पण आता ते त्यांचं पण मधनं. थोडा फॉर्म ससच झालेला आहे. पण त्याचं हा. तसंच असतं, ते कधीतरी सस करतात मग हळूच काहीतरी रिझल्ट करतात. आणि अगेन दे हॅव अ ग्रेट प्लेअर लाईक जाओ पेड्रो, हु आय डोंट थिंक सो इज गोइंग टू स्टिक विथ ब्रायटन एनीमोर फॉर द नेक्स्ट सीझन आय फील. पण ते हो म्हणजे तो. इंजरी प्रोन असल्यामुळे काही सांगता येत नाही. म्हणजे लिव्हरपूलला येईलच कारण ब्रायटन इज लिव्हरपूलचं स्टॉम्पिंग ग्राउंड बेसिकली. ठीक हा. आहे. लिव्हरपूल खूप जणांकडनं फक्त उचलत, त्यांच्याकडे युथ सिस्टम नाहीये का असं वाटायला लागलंय म्हणजे मला. हो, पण एवढं तुम्हाला साऊथकडनं उचलता आहे. येत असेल तर एक छत्री पण उचलायची होती ना. हो, वादळाला घाबरले लिव्हरपूल. शी. पण त्यात नाही. काय. एक हा हा एक आपला राहिलेला गेम मागच्या आठवड्यातला जो बघायला खूप मजा येते. टॉटनम गेटिंग एनी गेटिंग एनी बॅटर्ड. एनी एनी गेम दॅट इज टॉटनम इन इट बघायला मजा येते. पण म्हणजे आता ते परत परत अनप्रेडिक्टेबल झालेत स्पर्स, कारण ते हो. सलग करायला लागलेत. मजा नाही ना. आय डोंट थिंक सो. दिस इज नॉट द टॉटनम वी हेट अँड डोंट सपोर्ट. सो आय नो. एक जिंका एक हरा गाईज, म्हणजे मजा येते, तुम्हाला आणि होप असं थोडासा असं असं मिळते. पण नाहीये की बोनमुथ फक्त म्हणजे स्नॅच अँड ग्रॅब म्हणजे आपल्या अगेन्स्ट बोनमुथ, म्हणजे बोनमुथ खूपच नडायला लागली आहे ना. तर बोनमुथ सिटीला काढलं, हो, आपल्याला हो. काढलं, टॉटनमला काढलं. तिकडे लिव्हरपूल हादरले थंडी आणि स्टॉर्ममुळे. बट हम्म. बोनमुथ वॉज नॉट अ स्नॅच अँड ग्रॅब. म्हणजे त्याने कन्व्हिन्सिंगली मारलं टॉटनमला. इनफॅक्ट हो. तुझ्या डोळ्याला खुपणारा माणूस एव्हन निल्सनने एक गोल अजून एक मारलेला. पण हम्म. वार म्हणाला नाही, आमच्या पण डोळ्यात तो खुपतो म्हणून आम्ही पण नाही देणार ह्याला. बरोबर, ऑफसाईड दिला. बरोबर. राईटफुली सो. म्हणजे ह्याच्यात काही वेगळा वार नाही कॉलम आणि चुकला वगैरे असं नाही म्हणत आहे मी. बट बरोबरच आहे. पण सो फार डिसेंबर हॅज प्रूव्हन वन थिंग, की जे म्हणलं जातं कायमचं क्लिशे, की नो इझी गेम्स इन द प्रीमियर लीग.
तर डिसेंबर हो हो प्रूव्स हो. टू बी दॅट मंथ, राईट? लाईक तुला वाटतं की अरे हा आपण या टीमकडे जाऊन तर काढूच 3 पॉईंट, आणि ते कधीच होत नाही. आणि अ लॉट ऑफ चान्सेस. टीम्स इन द कमिंग वीक्स विल ऑल्सो फाइंड दॅट आउट, एस्पेशली दिस या या वीकेंडच्या ज्या गेम्स झाल्यात वीकेंडच्या गेम त्याच्यात मध्ये ते खूप कळलंय. पण क्वाइट त्याच्याकडे एव्हिडेंट मूव्ह होतं, ऑन व्हायच्या क्वाइट आधी एव्हिडेंट. हा, पण जाऊच आहेत आपण त्याच्याकडे, कारण खूप मोठे गेम्स जाऊया. झालेत लेट्स शनिवार लेट्स रविवारी. लेट्स लेट्स डू गेम वीक रिव्ह्यू 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 रिव्ह्यू. ओके, जम्पिंग इन टू द गेम वीक. काय काय म्हणजे काय होतं गेम वीक? हा अर्थ आहे का ह्याला, या गेम वीकला? नॉनसेन्स काहीतरी, युजलेस. पण कितीही नॉनसेन्स पण असला तरी एक मोठा गेम झाला. तो नेहमीच एक होतो खूप मोठा टॉटनम वर. गेम झाला. टॉटनम वर गेमच होत राहत आहेत आता सध्या. मला अँज पॉस्टोकोग्लू बद्दल जेन्युअनली वाईट वाटायला लागलं आता. कारण ही डझंट डिझर्व टू बी अ टीम, ही डझंट डिझर्व टू बी विथ अ टीम लाईक टॉटनम, हु इज बरोबर क्लिअरली ना. लेटिंग मला हिम मला डाऊन. कायमच लाईक इट्स वन ऑफ द फर्स्ट टाइम्स आय थिंक माझ्या आयुष्यात असं झालंय की टॉटनमचा मॅनेजर चांगला आहे असं मला वाटतं. लाईक मला ओळखीचे नाहीयेत हे लोक माझ्या, पण हो. मला तरीही असं वाटतं की हा माणूस चांगला आहे यार, याच्याबरोबर एक बिअर घेऊन बसायला आवडेल मला कधीतरी, आणि राईट? तो ऑस्ट्रेलियन म्हणजे पण आहे, म्हणजे एक बिअर वर काम नाही चालणार. हा, आणि कन्सिडरिंग त्याची सतत टीम सध्या. सतत एक बिअर असं. हा. आणि कन्सिडरिंग कन्सिडरिंग 7 मॅचेस मध्ये एक विन आहे, तो खूप जास्त बिअर पित असणार असं मला वाटतंय हा. साधारणपणे. तर पण आय होप ही ऑब्विसली गेट्स, मला मला हवा आहे तो लीग मध्ये, जर ह्यांनी काढला तर होपफुली. वेस्ट वेस्ट हॅम वगैरेला पोहोचेल असं वाटतं तुम्हाला? आय डोंट माइंड एट ऑल. पण हो, टॉटनम फॉर दिस इज द आय थिंक द 11th टाइम दॅट दे ब्लोन अप अ 2-0 लीड. दिस इज द मोस्ट एनी टीम हॅज ब्लोन अप अ 2-0 लीड टू लूज अ गेम. क्वाइट ऑनेस्टली, ऍज अन आर्सेनल सपोर्टर, आय शुड बी यूज टू दिस बाय नाव, बट nahi, Tottenham has excelled in one field that Arsenal has not. I mean, congratulations, guys. You clearly are better at losing leads than us. So I guess you can make a DVD out of that. तर टॉटनम 2-4 चेल्सी बद्दल आम्ही बोलतोय. आणि मला एकच म्हणायचं आहे की चेल्सी फॅन्स जे आम्हाला म्हणतात ना, यू स्कोर ओनली फ्रॉम कॉर्नर्स, तुम्हाला या मॅच मध्ये 2 पेनल्टीज होतात, तर प्लीज बसून घ्या. ऑल्सो मला मला बिफोर वी गेट इन टू दिस गेम मला हे क्लिअर करायचं आहे. मला विल गेट इन टू द आर्सनल कॉर्नर्स अगेन, कारण अगेन हो परत तोच गोल झालाय. हो पण हो. मला आठवत आहे 2010, 11, 11, 12, 12, 13, 13, 14 ह्याच्यात समोरच्या टीमला कॉर्नर मिळाला की आर्सनल गोल खायचे. हम्म. आणि कसं वेंगर इज द लास्ट रेमनंट ऑफ झोनल मार्किंग, आणि कसा तो हो हो. मागास आहे वगैरे, हे सगळं चालू झालं होतं डिस्कशन तेव्हा. आणि मला ते हम्म. पटायचं पण. पण हम्म. तेव्हा इतकं बोलायचे की कॉर्नर मिळाला की गोल खातात, अरे काय उपयोग आहे. तर आता आम्ही कॉर्नर मिळाला की गोल मारतो, तर मारू दे ना, त्यात काय आहे? आम्ही खाल्ले पण आहेत ते. आणि म्हणजे दॅट्स लाईक सेइंग की तुम्ही फुटबॉल खेळता आणि गोल मारता म्हणून ते चुकीचं आहे. आता कॉर्नर इज नॉट अ पार्ट ऑफ द गेम. म्हणजे मला पटतच नाही. म्हणजे तुम्ही हॉकी कधी बघितलंय का लोकांना? तिकडे 90% ऑफ द गोल्स कम फ्रॉम बट दॅट पेनल्टी इज कॉर्नर. बट दॅट इज जेन्युअनली हो, आर्सेनल हॅव टर्न कॉर्नर्स इनटू पेनल्टी कॉर्नर्स इज व्हॉट हॅज या हॅपन्ड. या. अँड ते इफ इट इज इफेक्टिव्ह, इट इज इफेक्टिव्ह, सिम्पल इज दॅट. हा. सो पण एनिवेज, हो म्हणजे हा, तो अजेंडा बद्दल वेगळा आम्ही गेम आहे, निवडलाय. वेगळा गेम आहे. प्रॉप्स टू चेल्सी फॉर फायटिंग कुकुरेला. त्याचा शूज मिळत नव्हते तरी चांगलं केलं. कुकुरेला वॉज कोणाचे तो हॅव्हिंग. तो याचे बूट घालून आला होता, स्टीव्हन जेरार्डचे. तो दोनदा घसरला आणि मग म्हणला मला बूट बदला. अरे नाही, हे मॅचच्या आधी करायच्या गोष्टी आहेत सगळ्या. हा, मला इट टुक मी पण बॅक टू इट्स आपल्या ॲज इफ फुटबॉलचे डेज, की जेव्हा आपण चिखलात खेळायचो ना, तर बूटच्या खालती असा एक थर असायचा आणि हो, आपण त्याच्यावरनं खेळायचो. हा. म्हणजे म्हणजे आर वी बेटर देन प्रोफेशनल प्लेयर्स? आय एम बिगिनिंग टू थिंक. कॅडबरी सिल्क खाल्ल्यानंतर दाताचं जे होतं ते ते आपल्या बुटांचं व्हायचं, आणि त्यानंतर सेकंड हाफ चालू व्हायचं बेसिकली. आणि म्हणजे सो शूज शूज एक साधारण 1.5 किलोचे व्हायचे आपण खेळताना वगैरे. हा, पण आणि त्यांनी साधारण त्यांनी त्याच्यानंतर टॅकल बर्फाचे मारल्यावर बनवले जी होते. मजा यायची. हो, हा तर हो, आईस स्केट्स घालून आलेला हो. बेसिकली. बट या, पण इन स्पाइट ऑफ दॅट प्लेड अ चेल्सी. ग्रेट गेम आफ्टरवर्ड्स. येस 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 येस. मार्क करून आय ठेव भाई, मीन, हे शूज हे लागतात तुला. पण मला तेच पटत नाही. टॉटनम वर क्लिअरली प्लेइंग वेल, आणि मग 2-0 नंतर ते म्हणाले, ओ आय थिंक आता हे गोल्स खूप झाले, आपण आता फुटबॉल बंद करूया खेळायचं.
म्हणजे पण चांगलं खेळत होते वॉज म्हणजे काय, गुड. 2 चुका झाल्या आणि माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांचा दुसरा गोल जो होता तो चेल्सीच्या डोक्यात आधी झाला. कारण एकदा स्लिप होऊन गोल झाल्यानंतर दुसऱ्यांदा स्लिपवरती ते होते की अरे बापरे परत गोल खाणार आहोत ना आपण. हे जे ते इट्स जस्ट फुटबॉल क्लिशेज ऑल ओव्हर ना, की समथिंग रिकर, की म्हणजे या या तीनदा या होणार होतं. सेम राईट, सेम तर ते मिस्टेक झाली की परत होणारच ती. ती होणारच असते परत. ती थँकफुली हम्म. त्याच गेम मध्ये झाली आणि त्याच गेम मध्ये त्यांनी करेक्ट पण केली. ही हॅज अन असिस्ट इन द गेम. पण आणि तो पाल्मर जेन्युनली चांगला बेसिकली खेळायला लागला यार. तो जेन्युनली कुकुरेला आफ्टर दॅट जेन्युइन हो. आफ्टर दॅट हा. या आणि लास्ट लास्ट सीझन त्या ब्लंडर नंतर तो आय थिंक मे बी द प्रॉब्लेम इज नॉट द प्लेयर, द प्रॉब्लेम वॉज अनदर टॉटनम बॉय कॉल्ड पोचेटिनो. So I think it is more to do with inaptitude that surrounds or spurs around everything that spurs touch ते होऊन जातं तसं खराब. तसं आहे. कोणी आणि मोरिनोला जमलं नाही रे, मोरिनोला जमलं नाही. आणि मग त्याच्यानंतर त्याला इटलीला जावं लागलं म्हणजे एवढे हा. त्याचा आता आता तो इस्तानबुलला आहे. हम्म. सो म्हणजे त्याचं करिअर हे केलं मे बी पेप शुड हॅव अ क्विक विजिट टू स्पर्स इज व्हॉट आय फील. नाही ना ऍक्च्युली त्याची ऑलरेडी हालत तशीच खराब आहे, अजून हा. नको लागायला. 2 पेनल्टीज ज्या होत्या त्या दोन्ही खूप, आय मीन दे वर पेनल्टीज, नो डाऊट या अबाउट या देम. ब्लेटंट आणि ब्लेटंट. आणि कोल पामरला काय करायचं यार, दोन्ही पेनल्टीज त्यांनी घेतल्या. एक अनसेवेबल इन द साइड नेटिंग फुल आणि फोर्स, दुसरी आणि पनेंका. हा दुसरी पनेंका. आणि अरे तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे रे तो, जरा रिस्पेक्ट दाखव त्या फॉरस्टरला. त्यांनी त्याचा जाऊ तो दे, त्यांनी हे. एक हा फोटो खूप ब्रुटल आहे की बॉल असा चाललाय आणि कीपर इज ऑलरेडी हो. आणि तो हो. साइड अँगल फोटो आपण हा आता अरे दाखवूया हा यार, कसा असा असा तो बघतोय बॉलकडे जाताना. तो बॉल कडे बघतोय असं जातं ना. इट इज सो लाईक हँग इट इन द लूप इज हा. व्हॉट आय हा. वुड कॉल दिस फोटो क्वाईट ऑनेस्टली. बट चेल्सी फायनली taking the lead on Arsenal. A lot of players saying ki a lot of supporters saying ki Chelsea underdogs झाले Arsenal. म्हटलं they have spent 1.2 billion not हो. b. So this is दोन not a team of underdogs. दोन टीम खेळता येतील एवढे प्लेयर्स आहेत गाईज, रिलॅक्स. पण चांगले हा खेळतात ह्यात वाद नाहीये. हो पण तरी म्हणजे ऑल कमिंग अंडरडॉग्स नाही टुगेदर. म्हणताय त्यांना. नाही, यू कॅनॉट अंडरडॉग कॉल दे दिस आर द अंडरडॉग. कंटेंडर्स. दिस इज ते त्याचं हा. म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये डोनाल्ड ट्रम्प कसा अंडरडॉग होता असं बोलल्यासारखं आहे हा. ते. हो. तर नाही आहे. सो प्लीज थोडं टोन डाऊन. बट या इलेक्शन आहे मध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प पण होता का? मी उगाच मग इकडे दुसऱ्यांना मत दिलं. अं, आपण इंडियन पॉलिटिक्स बद्दल नाही बोलू शकत, फक्त अमेरिकन अमेरिकन बद्दलच बोलूया. तिकडनं हा. आपल्याला लिगल नोटिसेस येत नाहीत. हा. हा. सो आपल्याला तिथे बट फ्रीडम ऑफ स्पीच आहे. एनिवे. सो एनिवे नाही. टॉटनम चेल्सी वॉज द मोठा गेम बिकॉज ऍक्च्युअल जो मोठा गेम होणार होता तो गेमच झाला नाही. अँड बिफोर बिफोर वी मस्त. गेट टू लिव्हरपूल, हा आय वॉन्ट टू मेक दिस कॉमेंट की तो जो मध्ये 2-3 वर्ष सिटी वर्सेस आर्सेनल जो एरा होता, दॅट एरा हॅज हा एंडेड. कारण विद बोथ इन सिटी 3 अँड इयर्स. आर्सेनल आर नॉट नॉट गोइंग टू मेक इट टू द टॉप टू राईट नाव बेस्ड ऑन व्हॉट इट लुक्स लाईक. राईट. जानेवारी अभी बाकी आहे. मला अजूनही वाटतं जानेवारी नंतर दोघंही ऍक्सेलरेट. कारण लास्ट इयर पण तसंच झालं, दोन्ही टीम्स जानेवारी नंतर चांगले हा. खेळ. ऍक्च्युली चेल्सी पण वर ऑल्सो क्वाईट रिलेंटलेस आफ्टर जानेवारी. हो. बट एनिवे बघूया. सो इट्स अ गुड थिंग टू हॅव बिट ऑफ अ कॉम्पिटेटिव्ह लीग, की म्हणजे फक्त इट्स नॉट अ टू हॉर्स रेस इसेन्शियली. कारण टू हॉर्स रेस असली की टॉटनम तरी थर्ड येते. सो बट या दिस टॉटनम चेल्सी द लंडन डर्बी वॉज द मोठा गेम बिकॉज ऍक्च्युली जो मोठा गेम आपण कन्सिडर करणार होतो हो. मर्सीसाइड डर्बी. इंग्लिश फुटबॉल मधला सर्वात मोठा गेम आहे ना तो बेसिकली हा आता, येस जो झालाच नाही. येस जो झालाच नाही. कारण एक छोटासा वादळ आला आणि मग लिव्हरपूलवाले म्हणाले की नाही नको बाबा आम्हाला खूप थंडी वाजते तर नको खेळायला आपण इथे. आणि गुडिसन पार्क कोसळलं बेसिकली. म्हणजे तिकडे हम्म. तू लिकेजेस वगैरेचे फोटोज टाकले रे लोकांनी तिकडे. हा. म्हणलं अरे हा. वा. स्वारगेट स्टेशन आणि गुडिसन पार्क साधारण सेमच दिसतं. सो आय फेल्ट नाईस फॉर अ सेकंड की ठीक आहे आपल्याकडे पुण्याची कॉर्पोरेट बॉडी तरी बऱ्यापैकी काम करते जेवढी गुडिसनची नाही करत. वा वा. बट तो गेम झालाच नाही. हा. पण समजा तो गेम झाला असता तर तुला काय वाटतं काय असला असता निकाल. कारण
एव्हर्टन वर फ्रेश ऑफ अ 4-0 येस विन, येस, आणि त्यांना लिव्हरपूल मोमेंटम फ्रेश होतं. ऑफ अ ड्रॉ. सो दे हॅड अ मोमेंटम. पण ऑनेस्टली आता इट्स अ फोरगॉन कन्क्लुजन. ते आता हा, प्रॉब्लेम काय होणार आहे माहितीये का, हा गेम खरं तर लिव्हरपूल मला वाटतं की खूप इझिली जिंकू शकले असते. पण पण नाव दिस आता इज ते गोइंग टू जानेवारी कम. मध्ये हा, गडबडच होणार आहे. कधीतरी ते असं 4 दिवसात 2 गेम खेळायला लागणार आहेत, आणि दॅट इज वेन इट्स गोइंग टू बी मोर डिफिकल्ट गेम टू प्ले अवे फ्रॉम या होम. राईट. बट या आय बघू मीन द आता कधी होते शेड्यूल. आता तरी पीपी दिसतंय नुसतं. Yeah, so the lead at the top is down to 4 points, primarily with Liverpool in a game with a game in hand. आणि हम्म. थर्ड रँकला आहे आपले आर्सेनल, जे 6 पॉइंट्सच्या लीड, 6 पॉइंट्स मागे आहेत लिव्हरपूलच्या, हो, जे एक जनरल ऍक्च्युली देवानी नसायला पाहिजे होते. ऍक्ट ऑफ गॉडमुळे तुम्हाला एक असा ऍडव्हान्टेज मिळाला होता की लिव्हरपूल या गेम वीक मध्ये खेळणार नाहीये. सो व्हॉट यू कॅन डू इज बिल्ड प्रेशर ऑन द टेबल, राईट, बाय स्कोरिंग युअर पॉइंट्स. तर टॉप 4 मधल्या चेल्सी सोडले, तर टॉप 5 मधल्या चेल्सी सोडले, तर सगळ्यांनी बाकी सगळ्यांनी तिघांनी ड्रॉपच केले पॉइंट्स. ड्रॉप केलेत पॉइंट्स. आणि आर्सेनलने म्हणजे दे प्लेड अ फेनॉमिनल गेम. बट वेन यू डोंट हॅव अ प्लेअर कॉल्ड स्ट्रायकरच म्हणतात ना, स्ट्रायकर, कारण मला माहित नाही, बरेचशा वर्षात मी हा पोझिशन खूप बघितली नाही वर्ष आहे झाली, हो. आर्सेनलला. हा, कारण आर्सेनल म्हणाले की आम्ही डिफेन्स स्ट्रॉंग करणार, मग स्ट्रायकर घेणार. बट डिफेन्स मध्ये पण लोक सगळे इंजर्ड, 7 पैकी 5 डिफेंडर्स इंजर्ड आहेत. सो कठीणच परिस्थिती आहे आपल्याकडे. देर इज द ओनली राईट बॅक वी हॅड, तो लेफ्ट बॅकला खेळत होता, आपला सीडीएम, जो तुला फारसा आवडत नाही, बट हे ही डज अ ब्रिलियंट जॉब ऍट सीडीएम देन एनी अदर प्लेस. हो, पण तो इफ यू राईट हॅड डन अ बॅकला खेळत ब्रिलियंट होता. जॉब ऍट स्कोरिंग अ हेडर वी वुड हॅव स्टील वन द गेम. ऍट फ्री दॅट हेडर. पॉइंट आणि क्वाईट ऑनेस्टली. दॅट वॉजंट इवन, त्याचा जो चान्स होता तो असा पण नव्हता की तो कसा क्लासिक आर्सनल कॉर्नर आहे गर्दी केलेला. तो स्ट्रेट नाही, फॉरवर्ड कॉर्नर होता, फार स्ट्रेट पोस्टला फॉरवर्ड कॉर्नर. क्लिअर हेडर, अँड यू पुट इट आणि वाईड. जो जो गोल पण खाल्ला आपण, तो म्हणजे काउंटरवर, म्हणजे किवीवर विसरला फॉर अ सेकंड की इट अरे वॉज, आपण हो, नाही मागे नाही यायचं नाही, इट असतं. वॉज द मोस्ट आर्सनल गोल टू कन्सीड. ते कॉमेंट्री मध्ये म्हणल्यासारखं. फॉर वन्स राया वॉज हा, आउट ऑफ पोझिशन. तू हा. तो राहुल हिमेनेज आहे, तो नाही राय नियर पोस्टला मारत, तू नियर पोस्ट का गार्ड करत बसलेला आहे? आउट ऑफ So, नथिंग त्यांना एक गोल मिळाला, जो आपण हो बऱ्याचदा दिलाय फुलहमला, इन्क्लुडिंग मागच्या हो, वर्षी मागच्या वर्षी मिट्रोविचला दिला येस, होता, आणि सगळ्यांना आपण देत सेम. असतो असे गोल्स त्यांच्या. आणि बट या, आणि मग परत आपण कॉर्नर वरनच स्कोर केला. हो, तर पण यावेळेस तो ऍटलीस्ट ढुंगणा नाही मारला. इन माय कॅमेरा, ज्या ह्याने वाटत होतं मला, तो स्लाइटली ऑफसाईड वाटत होता, स्लाइटली. पण मग हा, तो असा एक वरची टांग बघितली नव्हती मी. बट तरी हो. आय 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 स्टील फील इट वॉज स्लाइटली ऑफसाईड, म्हणजे थोडं हम्म. फुलमला हे झालेलं आहे. आणि दुसरा गोल पण आपण साकाने मस्त स्कोर केलेला, पण मार्टिनेली म्हणाला की नाही, मला ऑफसाईडच खेळायचंय. माझा थोडासा होता रे मार्टिनेलीचा ऑफसाईड, पेशन्स थोडा. संपत आलाय. पण माझा पेशन्स संपलेला आहे मार्टिनेलीचा, की तुला, चुकीचं पाऊल टाकल्यामुळे. अरे बॉस, त्याच्याकडे स्पेसच स्पेस होती, त्याला इतक्या हो, लवकर पळायची गरजच नव्हती. हो. आणि प्रॉब्लेम मार्टिनेलीचा तोच झालेला आहे की वेन ही स्टार्ट द गेम, ही डज नथिंग. वेन ही कम्स ऑफ फ्रॉम द बेंच, ही डज अ फ्यू थिंग्स राईट, बट ही डज मोर थिंग्स रॉंग. तर हम्म. तसंच आहे, म्हणजे ट्रॉसॅड मार्टिनेली दोघंही घाण खेळत आहेत, असं झालेलं आहे हो. त्या रोटेशन मध्ये. सो अगेन, विंगर्सची सक्त गरज आहे. म्हणजे एक कुडूस नावाचा प्लेअर आहे, जो खूप नाखुश आहे वेस्ट हॅमला. तू खूप खूप त्याला जरा आणलं तर बुडवायचंय तुला बरं पडेल. वेस्ट हॅम या क्लबला बुडवायचंय तुला पर्सनली, असं मला खूप वाटतंय. पण नाही, मला कुडूस आधीपासूनच पाहिजे होता. सो तसं आहे. डेक्लन राईस घेतला यार, सोड त्यांना एकटं, नाहीतर आपला लाईक काय केलं त्यांनी? ब्रायटन. ते 100 मिलियनचं काय केलं का? नाही केलं ना त्यांनी. मग दॅट इज अ बॅडली रन क्लब, सिम्पल एज दॅट. बट पण या, तो येस, ताकाचा दॅट गोल वॉज वॉज आर्सनल ऑफसाईड. आणि ड्रॉपिंग पॉइंट्स ॲट क्रेवन कॉटेज ॲज बट युजल. अगेन, लुकिंग ॲट द ब्राईट साइड लाईक वी ऑलवेज डू, मागच्या वर्षी ही मॅच आपण हरलेलो, आणि कन्व्हिन्सिंगली हरलेलो, की म्हणजे शॉट ऑन टार्गेट वर ऑल्सो 4 or 5. आणि यावेळेस काहीतरी 13 शॉट्स वगैरे होते. आय मीन, वी लेट फुलम हॅव ओनली 2 शॉट्स ऑन टार्गेट द एंटायर मॅच. सो दे वर नॉट इन दॅट द इन इट गेम. आपण दे वर खरं तर नॉट इन द तो गेम. गोल, हा, दे वर नॉट इन द गेम क्वाईट ऑनेस्टली, पण ऑल्सो टाकले ना डेक्लन पॉइंट्स. राईस केवढा पुढे खेळत होता, म्हणजे हो, मेरिनो त्या जागेला असला, डेक्लन राईस वॉज प्लेइंग द शाका पोझिशन डेक्लन येस्टरडे. राईस हॅड 3 शॉट्स.
या आय मीन दे आर नॉट गुड शॉट्स बट ही हॅड 3 शॉट्स. एक तर म्हणजे आय थिंक एमिरेट्सला पोहोचला असणार बॉल, एक शॉट नाही, एवढा उंच अनफॉर्च्युनेटली मारला. अनफॉर्च्युनेटली ते सगळे त्याला लाईक रॉंग फूट वरती लँड होत होते. आणि हम्म. बट एनिवे, मग तुला मिळालाय चान्स यार, तू मार यार, खूप पैसे नाही दिले तुला. पण आहे आता म्हणजे काहीतरी म्हणजे एक जानेवारीमध्ये नंबर 9 यायलाच पाहिजे. दर इज नो अदर वे दिस हो, अदरवाइज, पण बिकॉज दिस काय काय तुला हॅवर्ट्स लक्षात येते का? एक्सपेरिमेंट इज नॉट वर्किंग क्वाइट ऑनेस्टली. नाही, आय अंडरस्टँड, पण तुला लक्षात आहे की नंबर 9 हवा आहे हे अख्ख्या जगाला जरी माहिती असलं तरी ते हे आहे ना, की मला एक वर्किंग टाईपरायटर हवा आहे, असं असं आहे ते. टाईपरायटर खूप आहेत आत्ता जगात अवेलेबल, पण वर्किंग हो, खूप कमी आहेत. नाही पण चांगले वर्किंग स्ट्रायकर मिळतच टाइपरायटर नाहीत. कोणत्या तुझ्या मित्राकडे समजा वर्किंग टाइपरायटर असेल तर तू थोडे जास्त पैसे घेऊन विकत घेऊ शकतो ना. हो, म्हणजे पण तिकडे देत नाहीत. अलेक्झांडर इसॅक आहे ज्याचं कॉन्ट्रॅक्ट संपतोय, अँड आय एम न्यूकॅसल सॉरी बट हॅज फॅसिलिटी. अलेक्झांडर इसॅक दिस वीक गेव मी इतके पोटात गोळे, कारण मी त्याला घेतलं नाही हे मला रिग्रेट व्हायला लागत असताना त्यांनी किपरला दोनदा बीट करून नंतर बॉल किपरला दिला. तो मला माझ्या टीमच्या कपड्यांमध्ये बघायचं नाहीये. ही सेकंड नाही हँड बट एन्झायटी छान असते. असो, बट या आर्सेनल कुड नॉट कॅपिटलाइज ऑन द लिव्हरपूल मॅच नॉट बिंग शेड्युल्ड, आणि नायदर कुड मॅन सिटी हू सो आपण लाईक आर्सेनल चेल्सीच्या मागे पडले, पण बाकी टीम्सच्या मागे नाही पडले, कारण बाकी नाही टीम्स पण पडले, गुच्चड खेळत आहेत. हा, मागे पडले. कारण त्यातली एक टीम मॅन सिटी आहे. मॅन सिटी आहे जे ऍट दिस पॉइंट त्यांच्या गेम्स बघायला मजा येते, कारण ते ऑपोजिशन्स ना पण कळलेलं आहे की दिस इज नॉट द सेम मॅन सिटी, आणि ते उभे आडवे शिरतायत. क्लाइम्बिंग क्लाइम्बिंग because this quite honestly I feel City gained a point from this match more than Crystal Palace हो, हो. drawing the match, कारण कठीण परिस्थिती होती ऑल्सो म्हणजे. द मोस्ट अनलाइकली थिंग टू हॅपन इन अ फुटबॉल मॅच, अर्लिंग हायलंड दॅट स्कोर्ड इज अ क्रिस्टल गोल. पॅलेस इन इट. अरे अर्लिंग हायलंड बॅक टू स्कोरिंग फॉर्म, कारण मी त्याला काढलं एफपीएल मधून, सो तुझी चूक आहे. त्याच्यामुळेच झालं वाटतं. मी परत घेऊ का त्याला? हो, पण कुठनं आणशील एवढे पैसे? नाही, तो मुद्दा नाहीये. मला क्रिस्टल पॅलेस बद्दल थोडंसं बोलायचं आहे. त्यांचे सायनिंग, एक तर ते लॉस्ट वाकिम अँडरसन, येस, बॅकलाईन थोडीशी डिप्लीट टू झाली. फुलम या. मटेटा इज डुईंग मटेटा थिंग्स, सो तेवढंच मिळणार होतं मटेटाकडनं. पण दे आर अदर सायनिंग, मुनोज इज सॉर्ट ऑफ गेटिंग देअर या नाव. मी त्याला सुरुवातीला आय हॅड हाय होप्स फ्रॉम हिम. मी त्याला एफपीएल मध्ये माझ्या ठेवला पण होता. आय वॉज लाईक ही वॉज हो, वन आय माहितीये माहितीये मार्क माहितीये. फॉर द सीझन. पण हो. आणि तेव्हा त्यांनी असे पोस्टला मार, नियर मिसेस खूप झाले. नाव इट्स स्टार्टिंग टू दे आर स्टार्टिंग टू गो इन. आता 2 गोल झाले त्याचे 2 आठवड्यात, वन ऑफ हम्म. विच इज नाव अगेन्स्ट सिटी. आणि हा. सुंदर स्ट्रॉंग फुटेड शॉट अक्रॉस द हो. कॉर्नर. फक्त आता इगोमुळे त्यांचा सेकंड कीपर खेळत असल्यामुळे पण ते थोडं सोपं होतं इतर टीमसाठी. आणि पण असू दे ना वी आता, डोंट. इगो तर इगो, आपल्याला काय फरक हा, पडणार, अपना क्या लेना देना उसमें. करेक्ट. असं वाला सिच्युएशन आहे. बट तेच रिको लुईस रेड कार्ड, आय मीन 2 येल्लोज 1 रेड. जे That is the funniest bit. There is so much fun to have with Rico Lewis in this game. Rico Lewis scored a goal. स्कोर्ड या, Rico Lewis स्कोर्ड scored the equalizer, which या, was after he got a yellow card for dissent. डिसेंट. ओके. ज्यानंतर बाय द वे, हे मला अजून एक कमाल, मला हे आपण मागच्या गेम बद्दल बोलायचं होतं, विसरून गेलो. पण एन्झो फर्नांडिस आफ्टर ही स्कोर्ड द गोल दॅट पुट चेल्सी इन लीड, तो हा, गोल मारल्यानंतर खूप खुश झाला आणि भावनाओं में बहून बहून शर्ट काढलं. बहके, हा, शर्ट हा. काढायला जातो त्याच्या मागच्या प्लेअरनी धरलं त्याला. कारण थांबता येल्लो. 15 मिनिटं शिल्लक आहेत. 15 मिनिटं शिल्लक आहे. आणि सिमिलरली येलो कार्ड खाल्लेला रिको लुईस इन दिस गेम स्कोर्स अ गोल. खूप खुश झाला. आणि त्यानंतर इट वॉज लाईक तो रेफरीला नडला होता काहीतरी गेमभर. हो हो सो द हो. सेकंड येलो दॅट ही गॉट फॉर अ वॉज टॅकल बिट इन हार्श. इन द ऑपोजिशन पेनल्टी एरिया, माझं म्हणणं आहे वॉज अ पेनल्टी फॉर मॅन सिटी. ओके, फेअर, इट वॉज अ फेअर. फाऊल ऑन हिम इट rather वॉज than a foul by him. पण या. आय एम हिअर नाही फॉर बट इट. ही आय वॉज एम हिअर डन बाय फॉर ही वॉज डन डिसिजन्स बाय गोइंग अगेन्स्ट मॅन सिटी.
या या मला म्हणजे आय थिंक मला फेअरनेस मला नकोय आय थिंक फुटबॉलमध्ये. मला असं वाटतंय दिस इज अ ट्रेलर टू कम फॉर द 115 चार्जेस, असं का वाटतंय माहित नाही. कारण रेफरीज पण त्यांना साथ द्यायचं सोडून दिलेलं आहे. सो हो पण क्या रहा है रेफरीज वहां पे. रेफरीज एक दोन फ्रंट वरती भांडतायत ना सध्या. हा. एक तर तो ऑन इंटरनल फील्ड बायस. टर्मॉइलच वेगळा चालू आहे. हा. सो आणि अरे बापरे, आपले कोणाचे व्हिडिओज नाही ना येणार आहेत, कारण दारू तर आपण सगळेच मित्रांबरोबर पितो. तर तर ते झालं. आणि अगेन ब्रायटन आर आउट ऑफ द टॉप 5 बिकॉज ऑफ द ड्रॉ दॅट दे हॅड विथ लेस्टर. या अगेन सो 2-2. कोण म्हणलं निस्टेल जेमी रॉय वार्डी डुईंग म्हातारा? निस्टेल रॉय थिंग्स, निस्टेल रॉय सो डुईंग कोण निस्टेल रॉय म्हणलं, थिंग्स. कोण आहे इथे जो जेमी वार्डीला जज करतोय, आय मला किड यू सांगा. नॉट, आय किड यू नॉट. मी काल जी मॅच बघत होतो ना, सो पॅरलली हम्म, ब्रायटन लेस्टरची चालू होती आणि आय वॉज हम्म, एट अ पब. हम्म. आणि Yeah. अपॅरेंटली इट्स रन बाय अ गाय हु प्लेड युथ फुटबॉल विथ फुलम, आणि तो स्वतः आर्सेनल सपोर्टर आहे. Oh, oh. ही ही वॉज अ प्लेयर विथ मुंबई सिटी FC, and he is in the football scenario. The guy I was watching this match with, he is with FC Goa and everything. म्हणजे he's an Arsenal supporter. So हम्म. it's basically an Arsenal supporters bar. आणि आम्ही तेच डिस्कस करत होतो की जेमी वार्डी रे म्हणजे काय काय प्राणी आहे. तर मी म्हटलं आपण एक काम करूया, ह्या फ्रायडेच्या एपिसोड ना विल डू अ प्रोफाईल ऑन जेमी वार्डी. लेट्स डू दॅट Yes. बिकॉज वी दिस गाय इज सिम्पली the entire story of his यातलं life is so beautiful. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. इट्स इट्स यातलं इट्स इट्स फिल्म बनवायची असेल, बायोपिक बनवायचं असेल, तर जेमी हो वार्डी इज राईट हिअर गाईज. हो, अक्षय कुमारला घ्या, तो साधारण तसाच दिसतो. सो हा. धन धना धन गोल. हो. सो लेस्टर कमिंग बॅक 2-0 ड्रॉइंग अगेन अगेन्स्ट त्या गेम ब्रायटन. मधला पण यांचा दोन्ही ब्रायटन गोल्स वर ब्युटिफुल. दोन्ही या लेस्टर गोल्स वर एकदम असे जिद्द आणि चिकाटीचं मग हा. पुरेपूर उदाहरण म्हणून. बट दॅट इज अगेन एवढं दॅट इज मराठी बोललो मी आता, बाप रे. मराठीत कारण मी करायचं का खूप इंग्लिश बोलतो पॉडकास्ट? ना, मी खूप इंग्लिश बोललो ना, म्हणून तुला कॉम्पन्सेट करावं लागलं. पण आता बार ओनरला मराठीत काय म्हणणार असा प्रश्न पडतो म्हणून. हा. सो पण जिद्द आणि चिकाटीला मला आता इंग्लिश शब्द सापडतच नाहीत, इतका मी एंट्रेंच झालो या पॉडकास्टमध्ये. पण नाईस, चांगलंय चांगलंय. मला पण नाही सुधरत आहे सध्या. सो एनिवेज, तुझ्या जिद्द जिद्द आणि चिकाटीला जेमी वार्डी म्हणाला की अरे तुझ्या कमिटमेंटला माझा सलाम, आणि दे मी पण स्कोर करतो. आणि तुम्ही बनवाच तो प्रोफाईल तुमच्या गुड पॉडकास्टवर ड्रॉ फॉर माझा. देम, गुड ड्रॉ फॉर देम. गुड ड्रॉ फॉर देम, निस्टोरेला गुड ड्रॉ फॉर हरतच देम. नाही यार मॅनेजर म्हणून. हो ना. 100% रेकॉर्ड सोफर. नॉट बॅड, नॉट बॅड. पण तसं आहे. बट स्पीकिंग ऑफ जिद्द आणि चिकाटी, लेट मूव ऑन टू स्पीकिंग ऑफ फनी जिद्द आणि चिकाटी, येस, द लॅक ऑफ जिद्द आणि चिकाटी ऍट ओल्ड ट्रॅफर्ड. अरे यार काय होतं यांचं म्हणजे नाही यार, आपण म्हणजे ह्यांच्या प्लेयर्स पण केवढे जास्त मिड आहेत, केवढे जास्त खूप मिड जास्त आहेत. नाही. आणि मला गंमत ही वाटते की दिस इज द ओनली गेम आय सॉ द एंटायर 90 minutes ऑफ. या इवन आय सॉ दिस आणि एंटायर 90 बिकॉज गेम स्टार्ट झाला आणि आज लाईक बघायचं का नाही माहित नाही, थोडा कंटाळा आला. ठीक आहे चल बघू, आणि लिटरली हो, कॉर्नर गोल. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज पुट अप दिस ट्वीट बिकॉज गॅरी नेव्हिल म्हणत होता व्हॉट होवर द पेनल्टी, हम्म, आपला सॉरी द सेट पीस कोच ॲट आर्सेनल इज द मोस्ट अनॉइंग पर्सन इन फुटबॉल. मे बी यू आर वरीड अबाउट द रॉंग सेट पीस कोच. करेक्ट, तुम्हाला करेक्ट. मला नाही जमत सेट पीस वर. मला हे इतकं आवडलं ना त्या दिवशीचं युनायटेडचं, की त्यांना लाईक आमोरीम साईड की त्यांनी खूप जास्त लाईक साका आणि मार्टिनेलीवर ट्राईंग टू विन कॉर्नर्स. आणि तर कोणीतरी आर्टेटाला प्रेस कॉन्फरन्स विचारलं की आमोरीम अक्युज्ड युअर प्लेयर्स ऑफ लुकिंग फॉर कॉर्नर्स. ज्यावर आर्टेटाचं सोपं उत्तर होतं, नो वी वर जस्ट ट्राईंग टू एक्सप्लॉइट द वीकनेसेस ऑफ द ऑपोजिशन. तर एकतर ह्या माझ्या मॅचची मते सुरुवात. आर्टेटाकडे हा, माझ्या मते आर्टेटाकडे एक छोटीशी MBA मार्केटिंगची डिग्री आहे. कारण हा, असे वर्ड्स ट्विस्ट करणं फक्त आर्टेटाला जमतं. हो. दुसरं म्हणजे ही अं, मॅच आम्ही बघत असताना आमच्याबरोबर एक नॉन फुटबॉल पर्सन होती. आणि हा. ती मॅच चालू झाल्यानंतर पहिला प्रश्न वॉज, ये युनाइटेड ब्लू पेन के खेल रहे हैं क्या? हा होता. ओके. तर तिथे पहिली पहिली डिफीट आहे तुम्हाला. दुसरी ही अरे आहे की बापरे. कॉमेंटेटर कर्सनी सुरुवात झाली या गेमची. कारण हो
मँचेस्टरचे वाईट दिवस संपले आता गाईज, कारण गेले 4 मॅचेस इन द लीग ऍट होम अनबीटन आहेत वगैरे म्हणलं, आणि 3 सेकंदात गोल नाही होऊ शकत त्यानंतर. आय एम सॉरी. बाकीचे एक 2 गोल्स तर इतके सुंदर होते. मॉर्गन गिब्स व्हाईटचा गोल जो आहे ना, तो हो, आय डोंट नो, इट वॉज खूपच अ सही होता. वियर्ड गोल. त्याने तसं या टोकांटिश काहीतरी त्याला मारलाय बॉलला, आणि ओनाना आणि ओनाना कीपर म्हणलं म्हणून अरे, संपवलं त्यांनी. त्यांनी बट संपवलं ओनानाला. ओनानाचं जे पीआर चालू होतं ना इन द पास्ट 6 मंथ, की नाही आता हा सुधारला, आता हे झाला, त्या एका मॅच मध्ये त्याने जी काशी घातली आहे ना त्याच्यात, इन्क्लुडिंग ते फ्री किकचं ते घेत होता बघ हाफ हो, लाईनला, हो. आणि रेफरी त्याला म्हणत होता मागून घे, तो परत पुढे टाकत होता नाही, मागून घे. त्याच्यात त्याने 1 मिनिट घालवला, 1 मिनिट, आणि दॅट रेफरी डिड नॉट ऍड अप दॅट टाइम. ही वॉज लाईक नाही, तुला घेता येत नाही फ्री किक, ही माझी चूक थोडीच आहे. बरोबर. तर म्हणजे ओनानाचं जे पीआर होतं ते संपलं म्हणजे ह्या मॅच नाही, मध्ये. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेक अ कीपर ऑफ दॅट लेवल लुक हा. लाईक ही इज ड्रंक. आणि मॉर्गन एक गिब्स व्हाईट आणि ख्रिस वूड दोघांनी क्रिस दोनदा वुड. ते केलं, दोनदा ते But केलं. बिकॉज official गिब्स व्हाईट congratulations to Chris Wood, highest scorer at Nottingham Forest, most number of goals. मानला यार, Congratulations. Also, he मानला यार, was the बर्थडे birthday होता boy. त्याचा. बर्थडे बॉय. Birthday boy होता तो. ओल्ड So, ट्रॅफर्डला केक कापला यार. आम्ही तर फक्त पिझ्झा खायला जायचो तिकडे पूर्वी. पण नाही, but नाही, yeah. मला त्या गोल्स बद्दल दोन्ही बोलायचं आहे. एक तर हॉयलंडचा गोल वॉज अ क्लासिक. हा ठीक आहे, चल गोल मारला. पण हा, अजून एक द नॉन फुटबॉल पर्सन गिव्ह अनदर ग्रेट इन्साइट इन टू द गेम. हा, कारण हा. मी खूप लोकांना सांगतो की जोटा सिल्वा हा खरं तर असा अपसाइड डाऊन Big वर्ल्ड मधला. Jack Grealish आहे. करेक्ट, करेक्ट. तर तिला जॅक ग्रिलिशचा रेफरन्स नव्हता. तर ती हा. म्हणून त्या जोटा सिल्वाला बघितलं आणि ती म्हणाली, अरे ये तो जेमी टार्ट है. ट्वाईस रिमूव्ड रेफरन्स कळलेला आहे तिला बेसिकली जॅक ग्रिलिशचा, विदाउट एव्हर नोईंग जॅक ग्रिलिश. Uh, but yeah, I mean, खूप ऑल्सो म्हणजे राईट नाव खरं आय वुड रादर हॅव जोटा सिल्वा इन माय टीम देन जॅक ग्रिलिश. anyone would have. I think even करेक्ट. पेप गार्डियोला एट दिस मोमेंट मस्ट बी वंडरिंग कि इसको लिया तो लोगों को येस, फर्क समझेगा क्या. तसंच येस. आहे ते. बट या यांचा आय मीन नॉटिंगमचा फॉरेस्ट. नॉटिंगमचा तिसरा गोल हा. आय वॉन्ट टू गेट इन टू अ लिटल बिट, कारण इट वॉज जस्ट अ फेलियर टू क्लिअर द बॉल. एकदा रिसायकल होऊन परत अरे गिब्स व्हाईटला आला, आणि हो, दॅट प्रिस्टीन क्रॉस परफेक्ट. ज्याच्या समोर तुला जो एक वृक्ष लागतो, एक 6.5 फुटाचा हो, हेडर घेणारा नंबर 9. मी क्रिस आता वुड क्रिस नावाचा. वूड घेईन गाईज. मी हो. क्रिस वूड घेईन, आणि त्याच्यावरती साधारण दिल्ली दरबारच्या बाहेरचा दरबान कसा ISR करतो, तसं त्या मार्टिनेजनी बॉलला गोलमध्ये जाऊ दिलंय. त्याचा अरे पण ही ही त्याचा लेट्स बी ऑनेस्ट. पोस्टचा अवेअरनेस नाहीये, बेस्ट सेंटर बॅक इन द वर्ल्डचा. Martinez at 3 3 foot 1 inch cannot possibly take on a 6 foot New Zealander that is Chris Wood here. आय कम्प्लिटली अंडरस्टँड, बट लुपी हेडर, खूप कमाल हो, प्लेस्ड हेडर होता, आय अंडरस्टँड. हो. पण तुझा कीपर आणि तू असे दोघं गोल लाईन वरती थांबून तुम्ही असं असं केलंय थांबून बॉल. बघतायत, बॉल बघतायत, अरे हो गेला का, उप्स, गेला. पण बट या त्यानंतर आय मीन, ब्रुनो फर्नांडिस विल्ड बॅक अ गोल, की नाही, नाही. या पण इट्स मैं नॉट मैं मेरे लुकिंग गुड. यूनाइटेड से ऐसा होने नहीं दूंगा वगैरे. आणि बट ट्विटर आणि कंटिन्यूज टू. अगेन मोमेंट ऑफ द मॅच प्रोव्हाइडेड बाय गर्नाचो येट अगेन. अमोरीमने त्याला सबस्टिट्यूट केलं अँड ही थ्रू अ टँट्रम की वा, असं वा. काय मला काढतं, मला नेहमी का काढतो तू वगैरे. सो हा. कठीण आहे. अपेरेंटली there's a ट्विटर थिंग हॅपनिंग की गर्नाचोचा लहान भाऊ वॉज द लीक ऑफ अ लॉट ऑफ ड्रेसिंग रूम थिंग्स लास्ट इयर. सो आय थिंक अच्छा. अमोरीमचे पण फोटोज वगैरे येणार आहेत लीक्स मध्ये. लोक बर. म्हणतात अरे त्याला त्याच्यामुळे. त्याला 3 गेम्स नाही झाला यार, ट्विटरवरती त्याला रुबेन इंटरिम म्हणायला लागलेत रे. ट्विटर रिमेन्स अनडिफिटेड यार, 3 गेम एक झाल्या यार त्याच्या. पण त्याचा चेहरा असा बाय द एंड ऑफ एव्हरी गेम ही इज जस्ट, अरे हे करायला या लागतंय नाही का. तो ही म्हणजे ही इज अ गाय डुईंग अ जॉब. तुला सांगू का, दॅट्स द फेस ऑफ अ अमोरिम गाय डुईंग अ जॉब. अमोरिमचं कसं आहे, अमोरिमचं फॅशनच्या मूवी सारखं आहे. जेव्हा तो मॅच साठी येतो ना तेव्हा जलवा जलवा असा करत येतो, आणि जाताना परत प्रियंका चोप्रा बरोबर जे झालेलं ना मूवीच्या एंडला, तसा परत जातो. तो जाताना हळवा हळवा होऊन जातो.
चल गया, जल गया, मेरा तो जल गया. ऐक, बस करायचं आपण, पुढे मुलींबद्दल जाऊयात, आपण एक पुढे जाऊयात, तासभर बोलू शकतो यार. पुढे जाऊयात, पुढे जाऊयात आपण. बस. ऐक, इप्सविच बोनमुथ, अगेन बोनमुथ. अरे बोनमुथची मजाच चालू आहे सध्या. हो, पण तू स्किप नको ना करू एक चांगली गेम. ओके, सॉरी सॉरी सॉरी, माय बॅड माय बॅड, मी एक स्किप केली. कारण ती कशी आहे ना, सासऱ्यांची गेम आहे ना. सो त्याने असं काय हरले वाईट ना ते. बोलल्यावर. हो, हरले त्यामुळे हरलेच ना. स्किप केलीस ना. म्हणून मागणं स्किप करावी काहीतरी लागली. असं डायरेक्ट लाटणं हो. येईल मागणं. अॅनिव्हर्सरीची ट्रिप आहे ना आमची, म्हणून ते उगीच भांडायला नको वगैरे. म्हणून सो ब्रेंटफोर्ड अगेन, आपण लास्ट टाइम बोललेलो. पेंड्युलम स्विंग त्यांचा कसा आहे, N=3. येस. सेम प्रकार झालेला आहे. की ब्रेंटफोर्ड हरले तरी जिंकतात पण तसेच. तर 4-2 अगेन्स्ट न्यूकासल. ब्रेंटफर्डनी मस्त त्यांचं मस्त नाव खेळलेले. बदलून बाजीगर FC ठेवायला पाहिजे. कारण ते हार के जिंकतात कायम. हो, आय रेड समवेअर दॅट ब्रेंटफोर्ड ऑन ट्रॅक नाही, राईट नाव हॅज द मोस्ट नंबर ऑफ गोल इन्व्हॉल्वमेंट इन डिसेंबर. हो. सो सो फार म्हणजे डिसेंबर पण मध्ये. ते बट इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे ना, दोन्ही बाजूनी आहे. गोल्ड डिफरन्स डझंट मूव्ह, तो इथेच आहे. नाही, अगेन म्हणून दिस इज द बेस्ट एक्झाम्पल टू टीच पीपल हु वॉन्ट टू नो व्हॉट इज पेंड्युलम ऑसिलेशन. हम्म. तुम्हाला शिकायचं असेल, हा फिजिक्स वाला चॅनल नाहीये, तुम्ही हा. कन्फ्युज नका हो. पण तसंच हा. आहे ब्रेंटफोर्डचं. जेवढे खातात तेवढेच मारतात, तेवढेच जिंकतात, तेवढेच हरतात. सो इट्स अ फिजिक्स गुड बॅलन्स शिकला दॅट. झाला. आय डोंट नो, हा. एज्युकेशन झाला गाईज. ब्रेंटफोर्ड 4-2 विनिंग अगेन्स्ट न्यूकासल. न्यूकासलचं बद्दल काय बोलायचं, न्यूकासलचं पण तसंच आपण चालू आहे. मी ऑलरेडी चांगली टीम. बोललो त्याच्याबद्दल. मी ऑलरेडी न्यूकासल बोललो नॉर्थचे त्यांच्याबद्दल. टॉटनहम आहेत वाटतं. नाही, ते अगेन अगेन ब्रायटन काय म्हणतो, ब्रेंटफर्ड मी खूप करतो हे. माझ्या ब्रायटन आणि ब्रेंटफर्डला ब्रायटन म्हणल्याचं कंपायलेशन होऊ शकतं त्या पॉडकास्टवरती. पण हो, कारण बोथ ऑफ देम आर लाईक वन ऑफ बोथ द टीम्स आर लाईक, आम्ही येणार वरती नाही येणार, येणार वरती नाही येणार. पण जेन्युअनली यार. लेट्स क्रेडिट वेअर क्रेडिट ड्यू. ब्रेंटफोर्ड लॉस्ट देअर मेन स्ट्रायकर इन देअर स्कोरिंग सो मेनी गोल्स. हो. हो. तो नाही, देर अ फॅन्टॅस्टिक टीम, देर अ वेल रन क्लब, आणि इट्स या. खूप असे मला. आणि त्यांचा सोशल मीडिया गेम पण खूप ऑन पॉईंट आहे. त्यांचे ड्रेसिंग रूम हो फुटेज येतं थॉमस फ्रँक बोलतानाचं. व्हेरी हो. टेड लॅसो अबाउट इट. या सगळ्यांशी या. तो छान असतो. ड्रेसिंग रूम मधलं ऍटमॉस्फिअर छान असतं, अनलेस इट्स अगेन जस्ट मीडिया ट्रेंड प्रोफेशनल्स बिंग प्रोफेशनल्स. हो. पण आय वुड लाईक टू बी रोमॅन्टिक अबाउट इट. पण एनिवे, तो मुद्दा सो नाही आहे. आय वॉज जस्ट, मी गेटिंग असंच हा. मज्जा म्हणून आय जस्ट वेंट बॅक टू गेम्स टिल सप्टेंबर. ऑगस्ट, हम्म. चल 31 ऑगस्ट. हा. ब्रेंटफोर्ड 3-1. त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये हरले 2-1, परत हरले 3-1, मग ड्रॉ हम्म. 1-1, मग जिंकले 5-3, मग हरले 2-1, मग जिंकले 4-3, हरले येस. 2-1, जिंकले 3-2, मग ड्रॉ 0-0. व्हेरी स्ट्रेंज फॉर ब्रेंटफोर्ड अँड दॅट टू अगेन्स्ट एव्हर्टन. मग जिंकले 4-1, मग हरले 3-1, आणि आता जिंकले 4-2. जस्ट डुईंग इनफ टू हॅव फन. इट हा. वॉज द फ्रेंड्स वी मेड अलॉंग द वे दॅट मॅटर्स. Yeah. ते आहे ते जरा मस्त आहे, थोडस. म्हणजे मला ब्रेंटफोर्डचं जेन्युइनली मजा येते बघायला. मज्जाच मज्जा. नाही, आय एनिवे. आय होप लाईक थोडासा मला सॉफ्ट कॉर्नर असलेली आहे ती पण एक टीम, कारण इट्स हो. जस्ट लाईक व्हॉट एव्हर आय रीड अबाउट तुला देम आय फॉल इन लव्ह. अशा सो टीम्स आपल्या बरोबर खेळायच्या आधीच का सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागतात रे चायला? माझं असं आहे, थोडंसं सॉफ्ट कॉर्नर मला येतो थोड्या टीम्सचा. आणि मला हा ओव्हरऑलच लीग वरती पण प्रेम तेवढंच आहे. आर्सेनलवर थोडंसं हा जास्त आहे. ते हा. लाईक हा, मोर इक्वल दॅन अदर्स आहेत आर्सेनल माझ्यासाठी फक्त. वाव. सो यू जस्ट एक्सप्लेन द कास्ट सिस्टम इन इंडिया. नाईस. हा. आपण आता काय, आपण फिजिक्स शिकवलं, पॉलिटिकल सायन्स कास्ट शिकवलं, सिस्टम काय करतोय शिकलं, आपण आज? सगळंच करतोय. सुट्टीचा शेवटचा दिवस आहे, सगळंच हा. क्रॅम अप करून टाकू तर आता आपण. आता थोडंसं अकाउंटिंग पण शिकवतो, कारण आता फक्त उरलेल्या 2 गेम्स बद्दल रिझल्ट सांगणार आहे मी तुम्हाला, जस्ट टू हो. मेक अप द नंबर्स. बोनमोथ इप्सविच 2-1. बोनमोथ जायंट किलर्स ऑल्सो किलिंग मिनोज. बोनमोथचं काय चालू आहे तिकडे? कुछ तो गडबड हो रहा है यार. काय सगळंच चांगलं होतं त्यांचं, असं कसं? समथिंग इज कुकिंग ॲट द साऊथ कोस्ट. आपल्याला नाही माहिती. अवे खूप हम्म. रेअरली त्यांचे चांगले परफॉर्मन्सेस असतात, हो. पण त्यांनी इप्सविचला चांगलाच गाठला आहे त्यांनी. इन ऑल ऑनेस्टी हा. इट वॉज स्विच. सो बट हु वन अगेन्स्ट टॉटनम. ही लीग भन्नाट आहे यार. आय लव्ह दिस लीग हो. फॉर दिस ओनली, हो. की कधी कुठे कोणाही बरोबर काहीही होऊ शकतं. हो, बेस्ट फक्त असंच पाहिजे. साऊथहॅम्प्टन आणि टॉटनम ही मॅच जेव्हा होईल तेव्हा मला असं वाटतं की दोघंही हरतील. Somehow.
बट कारण दॅट्स ऍस्टन इट विलाने पण साऊथहॅम्प्टनला अगेन. 7 गेल येस, मारलं हळूच. येस. उनाय एमरी फायनली विनिंग हिज फर्स्ट ऍस्टन गेम इन विलाला बिग गरज गेम्स. होती. ऍस्टन विला नीडेड अ विन. या साऊथहॅम्प्टन ऑलवेज आर इन नीड ऑफ 3 पॉइंट्स, पण त्यांना नाहीच जमत आहे काहीच. हो. या या गेम बद्दल मला स्कोअर सोडलं तर काहीच माहित नाहीये. जॉन डुराननी गोल नाही. मारलाय हो एवढंच मला तेवढंच, मी माहिती आहे पण गेम तेवढंच बद्दल. बघितलं. पण कारण ऑल्सो दे कोण स्टॉप टू मॅटर ना, दे आर नॉट इन द टॉप 6 एनिमोर. या एमेरी बट एमेरीचं तुला सो तुला आहेच ते थोडा इफ यू इफ खुन्नस. यू if you look at it that way, is it advisable to for teams to be in the Champions League if you don't have that level of financial backing? Current हो, clearly पण तुमचा league देर इज सच अ performance थिंग gets एज affected. देर इज सच अ थिंग एज गेटिंग चॅम्पियन्स लीग फुटबॉल टू सून ना, की अ Yeah, इयर टू सून. लाईक फॉर लेस्टर इट वॉज आय थिंक अ इयर टू सून, म्हणजे ते लीग way too जिंकलेच soon. होते. बट हो. त्यांचं आय थिंक ते झालं होतं ना. इट वॉज अ सीझन आफ्टर दॅट वॉज बेसिकली आमचं लीग जिंकून झाली, आता तुम्हाला काय हवंय आता आम्ही आमच्याकडे. काय करू? लाईक So it's फॅन्स one of पुढचे those. 3 वर्ष काही बोलणार नाहीये तुम्हाला, अँड देवर देअर ऑर देअर अबाउट्स इन द टॉप 5 आफ्टर uh, दॅट ऑल्सो. सो uh, त्यांच्यासाठी ते चालून गेलं. पण ऍस्टन विला हॅज ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स बिल्ट अँबिशन. यावेळेला ते जेव्हा प्रमोट होऊन आले त्यानंतर ते ऑलवेज लुक्ड अप. आणि yeah, ते खाली but बघितलं yeah, की I भीती mean, वाटते, ते थोडंसं व्हायला लागलंय आता. like मैं यहाँ तो पहुंच गया पर उतरू कैसे, वो वाला हा, सिच्युएशन आहे. हा. तर इट्स दॅट एलिफंट त्यांचं सिटिंग इट्स इन अ लाईक, ट्री, राईट. हा एलिफंट सिटिंग ऑन अ ट्री काइंड ऑफ अ सिच्युएशन. बट एनिवेज सो या ह्या गेम वीक मधल्या एक गेम आपला राहतोय रिव्ह्यू करायचा, जो ऍक्च्युली म्हणजे बॉटम स्क्रेपिंग टेबल वगैरे वाला टीम्स आहेत. दिवेश खूप खुश आहे त्याच्या टीम बद्दल. बट दॅट इज वेस्ट हॅम वर्सेस वुल्व्स. बोथ टीम्स रिक्वायरिंग समथिंग टू हॅपन फॉर देम. येस. Unfortunately, with West Ham, there is one really bad news. मिकाएल अँटोनियो त्याची गाडी चालवता चालवता जरा ऍक्सिडेंट मध्ये होता. त्या ऍक्सिडेंट खूप ब्रुटल, वियर्ड खूप म्हणजे जास्त ब्रुटल होता. खूप जास्त ब्रुटल. म्हणजे मला आधी दिविजनीच सांगितलं की हे झालंय. हो. ऍट विच पॉइंट आय वॉज लाईक हा ऍथलीट, स्पोर्ट्स कार, ओके हा आणि झालं. पण त्यानंतर हा त्याने मला फोटो दाखवला गाडीचा, आणि इट वॉज नाही हॉरिबल. आय ते होप ही फ्रंट, इज आय मीन फाईन. आय डोंट थिंक सो आय वॉन्ट टू पुट अप द फोटो हिअर, इट इज व्हेरी ब्रुटल. या, नाही नाही नाही, नकोच. दॅट कार क्रॅश म्हणजे तो कार बघितल्यावर म्हणता ह्या गाडीचा ड्रायव्हर शक्य नाहीये जिवंत असणं. बरोबर. फॉर फॉर पण फॉर इंडियन ऑडियन्सेस दिस इज रिषभ पंत लेवल ऍक्सिडेंट, की हा. यू जस्ट होप ही सर्वाइव्स. हो. अँड आय होप जस्ट लाईक ऋषभ लकीली पंत ही ही इज. गोज ऑन टू प्ले अगेन, राईट. या दॅट इज व्हॉट यू लकीली होप ही फॉर देम. हॅज ही इज इन अ स्टेबल कंडिशन. म्हणजे वेस्ट हॅम ओनली ट्विटेड द न्यूज दॅट ही इज इन अ स्टेबल कंडिशन. ही इज हॉस्पिटलाइज्ड. Definitely, I don't think so. He is going to recover before a year, quite honestly. But more than that, we just wish a speedy recovery for Mikel Antonio. काही काही नसलं तरी ही इज दॅट परमनंट फिक्स्चर इन द वेस्ट हॅम ओ काय येस. म्हणतात लाईनअप, जो असं बघायला असं म्हणजे चांगलं वाटतं. कारण त्या क्लबने त्याला रिप्लेस करायचा खूप प्रयत्न केलेला आहे. पण तो पण येतोच शेवटी लाईनअप यू मध्ये आणि तो कीप कमिंग बॅक खेळतोच. टू मी आहे. या फॅन्टॅस्टिक या प्लेअर गाईज. what a player. I mean, if Barclays man as a concept existed in this era, I think he would be this era's Barclays man. So, wish you a speedy recovery, Antonio. आणि तू बघतोस आमचा पॉडकास्ट, आम्हाला माहिती आहे. तर आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू नक्की. सो येस. ते आहे. बट या दॅट्स अबाउट इट रे. गेम वीक मध्ये अजून काय आपण प्रेडिक्ट, नेक्स्ट वीक आपण परत रेग्युलर प्रोग्राम, शेड्युलिंग प्रोग्राम वगैरे जे असतं तसंच चालू होणार आहे येस, आपलं. येस. आपण थँकफुली या 2 आठवड्यात आपलं तरी मिडवीक नाही आहेत. हो हो हो. आणि आपण आणणार आहोत ती, आठवते का ती, वी आर ब्रिंगिंग बॅक. आम्हाला माहिती आहे लोकांना पाहिजे ती आठवलेली. सो वी आर गेटिंग येस. दॅट बॅक. वी आर गेटिंग द ट्रिविया सेगमेंट बॅक ऑल्सो. ही फक्त एवढी कंजेशनची गडबड होती की आम्हालाच सुधरत नव्हतं की कोणता गेम कव्हर केलाय का कोणी कोणता केला नाहीये. सो तसं होतं. बट एनिवेज वेळेस तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही एकमेकांना शेअर करा, बघा, बाकीच्यांना दाखवा की बघा हे मस्त बोलतात फुटबॉल बद्दल मराठीत. आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. कोण रॅन्डम रस्त्यात पण तुम्हाला कोण भेटलं तर त्यांचा फोन घ्या हातात, युट्यूबवर जा, मोठा गेम झाला टाकायचा, डबल ए टाकायचा आणि सबस्क्राईब करायला लावायचं त्यांना. मी इकडे एअरबीएनबी वर आलेलो, तिकडे आमचं जे एअरबीएनबीचं टीव्ही आहे त्याच्या होस्टच्या चॅनलवर पण युट्यूबला आम्हाला सबस्क्राईब केलेलं. बघा कमिटमेंट अशी आहे, तर तुम्ही पण दाखवा तशीच कमिटमेंट. आमचा इंस्टाग्राम पेज पण आहे, त्याला पण लाईक करा, त्याला पण फॉलो करा. त्याच्यावर आम्ही बरेचसं वेगळ्या वेगळ्या कॉन्टेंट टाकणार आहोत. आमच्याकडे FPL आहे, ज्याच्यात मी अशक्य ऑलमोस्ट रिचिंग ऍट द बॉटम आहे, ऑलमोस्ट रिचिंग ऍट द बॉटम.
फक्त द ओनली डिफरन्स इज बॉटम आणि माझ्यात 200 पॉईंटचा फरक आहे. सो फॉर मी टू रीच द बॉटम इज गोइंग टू टेक अ लॉट ऑफ एफर्ट, बट आय विल मेक शुअर दॅट हॅपन्स. तर FPL पण आहे, त्याची पण लिंक खालती दिलेली आहे, त्याला पण जॉईन करा. आणि ऍज युजल व्हॉट वी सी एट द एंड ऑफ द पॉडकास्ट, व्हॉट डू वी थिंक ऑफ, आता मला हसू पण यायला लागले रे, बट व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम?